अंबाजोगाईचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांना अंबाजोगाई शहरातील जनतेने सढळ हाताने मतदान केले। मतमोजणीवेळी प्रत्येक फेरीच्या वेळी नंदुसेठ मुंदडा यांची लीड सतत कायम होती। नगराध्यक्षाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नंदुसेठ मुंदडा यांनी शहरातील प्रत्येक समाजातील घटकातील प्रमुख कार्यकर्ते नेत्यापासून सर्वसामान्य घटकाला विनंती करत होते। त्यावेळी प्रत्येक व्यक्ती नंदुसेठला एकच हमी देत होता, तुम्ही गेली 30-35 वर्षापासून प्रत्येकाला न्याय दिला। शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी मत मागत आहात। काकाजी, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही हजारो कुटुंबांना व्यक्तिगत सार्वजनिक माध्यमातून साथ दिली, त्यांचा विकास केला। आज आम्ही सर्वजण तुम्हाला मतदानरूपी साथ देणार। मात्र गुप्त मतदान आहे, काय होईल प्रत्येकजण काळजीत होता। मात्र नंदुसेठ यांना नक्की खात्री होती। ते प्रत्येकाला म्हणत होते, आपण प्रयत्न करायचे, जनता जनार्दन नक्की न्याय देईल। ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी राजकारणात पदार्पण केल्यानंतर मतदारसंघातील अनेक तरुणांना त्यांनी ताकद दिली। पाठीशी आपली ताकद उभी करत एक तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली। त्या फळीतील आज सर्वत्र ज्यांच्या कामामुळे गवगवा आहे असे यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे व दुसरे केज तालुक्यातील कुंभेफळ गावचे विलास थोरात यासोबत इतरही अनेक तरुण आहेत। त्यांच्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर आहे। नंदुसेठ मुंदडा यांनी अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपली ताकद दिली। ते आज वटवृक्ष असले तरी मुंदडा कुटुंबाला ते विसरले नाहीत। अशीच अवस्था अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य मतदारांची सुद्धा भावना होती। त्याचे द्योतक म्हणजे मिळालेली अंबाजोगाई शहरातून मताची लीड व दिवसभर नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निघालेली मिरवणूक, तसेच न भूतो न भविष्यती झालेले शहरातील सत्कार। यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे व विलास थोरात यांनी भव्य असे नगराध्यक्ष मुंदडा पिता पुत्राचे स्वागत केले।